बघूया। इराण विरोधी युद्ध आता जमिनीवरती लढणं जाणार आहे, कारण अमेरिकेचे 3500 मरीन कमांडो आणि नौसैनिक जे आहेत ते सगळे मध्य पूर्व आशियामध्ये दाखल झालेले आहेत। बघूया नेमकं काय काय घडतंय। सेंटकॉम मध्ये अमेरिकेचे सैनिक दाखल। इराणच्या भूमीवर लढलं जाणार युद्ध। अमेरिकेचं सैन्य जमिनीवर युद्ध लढणार। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडची सोशल मीडियावरील ही पोस्ट सध्या चांगली चर्चेत आली आहे। USS त्रिपोलीवरील अमेरिकेचे नौसैनिक आणि मरीन 27 मार्चला अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या अखत्यारीतील क्षेत्रात पोहोचले आहेत, अशा आशयाची ती पोस्ट आहे। त्या पोस्ट सोबत मरीन कमांडो आणि नौसैनिकांचे फोटोही शेअर करण्यात आले। एक प्रकारे अमेरिकेनं आपले सैनिक इराणच्या भूमीवर उतरवण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। USS त्रिपोली या युद्धनौकेवर 3500 मरीन आणि नौसैनिक तैनात आहेत। गेल्या 20 वर्षात मध्य पूर्वेत अमेरिकेच्या सैन्याची ही सर्वात मोठी तैनाती मानली जाते। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता इराण विरोधात जमिनीवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। USS ट्रिपोली किती घातक आहे हे जाणून घेऊयात। USS ट्रिपोली ही एक आधुनिक युद्धनौका असून F-35 स्टील्थ फायटर आणि ओस्प्रे सारखे अत्याधुनिक लढाऊ विमानं यावर तैनात आहेत। 2 आठवड्यांपूर्वी हे USS ट्रिपोली जपानमध्ये तैनात होतं। तसंच समुद्र किनाऱ्यांवर हल्ला करण्यात या युद्धनौकेवरील सैन्य पारंगत आहे। अत्यंत कमी वेळेत हल्ला करण्यासाठी हे कमांडो ओळखले जातात। अमेरिकेने आतापर्यंत इराणवर केवळ हवाई हल्ले केले आहेत, पण आता जमिनीवर युद्ध लढण्याची तयारी अमेरिकेनं केली आहे। त्यामुळे हे युद्ध लवकर संपणार नसल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।